कुणाल कामरा यांना कॉमेडी शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक विडंबनात्मक गाणं रचलं। हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं। कुणाल कामरा यानं गाण्यातून एकनाथ शिंदेंवर टीका केलेली होती। यावर आता राजकीय वर्तुळातून आरोप प्रत्यारोप सुद्धा होत आहेत। पाहूया। भडकाऊ भाषण करून किंवा भडकाऊ असे व्हिडिओ व्हायरल करून जर का अशा पद्धतीने अपमानास्पद जर का कुठले व्हिडिओ व्हायरल होत असतील किंवा वक्तव्य केली जात असतील तर शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया येणं हे साहजिक आहे। परंतु अर्थातच जे काय तोडफोड झालेली आहे त्याचं समर्थन का मी करणार नाही, परंतु नाण्याच्या दोन्ही बाजू आपण समजून घेतल्या पाहिजेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बद्दल उबाटाच्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या नेत्यांना आम्हाला सांगू नये। बोलण्याचा अधिकार फ्रीडम ऑफ स्पीच सगळ्यांना आहे, पण त्या फ्रीडम ऑफ स्पीचचा तुम्ही असा दुरुपयोग करून घेऊन एखाद्या संविधानात्मक पोस्टवरती बसलेल्या व्यक्तीवरला तुम्ही असं अपमानित तुम्ही करू शकत नाही आणि म्हणून मला वाटतं योग्यरित्या त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल। धन्यवाद। महाराष्ट्र हे गुंडा स्टेट आहे, महाराष्ट्र हे गुंडा राज आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा चंग काही लोकांनी बांधलेला आहे। एक बीड नाही, संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा प्रयत्न सुरू आहे। एका पॉडकास्टरचा स्टुडिओ उद्ध्वस्त केला आणि पोलीस काय झोपा काढत होते तुमचे? ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेला आहे काल प्रकार, त्या पोलीस स्टेशनचे ACP सिनियर PI ह्यांच्यावरती ताबडतोब गृहमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राची देशामध्ये अप्रतिष्ठा होते, नाचक्की होते। आमच्या आस्थेवर बोललास, आमच्या नेत्यांवर बोललास आणि ज्या भाषेत तू बोलायला पाहिजे ना ते गपचूप तुझ्या त्या चौकटीमध्ये बोलायचं। नको ती भाषा वापरायची नाही, नको ते शब्द वापरायचे नाही आणि म्हणून मी सांगितलं जिथे दिसेल तिथे त्याला फटके घालणार। अहो त्याला देश सोडावं लागेल, ही काय साधी सोपी गोष्ट नाही। आम्ही काय सोडणार नाही, अशा कुठल्या गोष्टी सहन केल्या जाणार नाही। आदित्य ठाकरेंनी समर्थनार्थ ट्विट त्याच्या केलेलं आहे रात्री, तो त्याचाच फंटर आहे तो। हे असे बीफ खाणारे, पार्ट्यांना प्रमोट करणारे हे असेच तर आदित्य ठाकरेला लागतात। त्याच्या पलीकडे आदित्य ठाकरेचे विचार काय, हे असे कुठल्याही गोष्टीवर प्रमोट करणारे कंटेंट बनवायचा चांगला बनवा ना। मला असं वाटतं की हे पूर्वनियोजित आहे। अशा पद्धतीचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असू शकत नाही। इव्हन फक्त त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर टीका टिप्पणी केली अशातला भाग नाही, त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर देखील टीका टिप्पणी केलेली आहे आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या नेत्याबद्दल अभिमान असतो, स्वाभिमान असतो। त्याच्यातनं काही ठिकाणी स्पॉन्टेनियस प्रतिक्रिया निर्माण झाली, त्याचं समर्थन कोणी करत नाही, म्हणजे जे काय तोडलंय त्याचं समर्थन कोण करत नाही, परंतु अशा पद्धतीची भूमिका घ्यायला जे लावणारे आहेत त्यांचा देखील तपास झाला पाहिजे। या कामराच्या मागं बोलवतं धनी कोण आहे हे देखील आपण तपासून बघितलं पाहिजे। त्याच्यामुळे एखादी घटना घडल्यानंतर, दुर्दैवी घटना घडल्यानंतर कुणी त्याचं समर्थन करत नाही, परंतु ती कोणामुळे घडली, की घडवली गेली याचा देखील तपास झाला पाहिजे। सध्या त्यांचं दुकान बंद झाल्यामुळे त्यांनी आता या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांवर टीका करण्याचा प्रयत्न केला आहे। एका हातामध्ये संविधान दाखवत आहेत, त्या संविधानाच्या भरोशावरच रिक्षावाला या राज्याचा मुख्यमंत्री झाला। एक प्रकारे तो संविधानाचा अपमान ते या ठिकाणी करतायत। गरीब माणसाने मुख्यमंत्री होऊ नये अशा पद्धतीचं जर त्यांना वाटत असेल तर मला वाटतं हे निषेधार्ह बाब आहे आणि त्यांना वाटत असेल की मी बोलल्यानंतर काहीच होणार नाही तर कालच्या दिवशी शिवसैनिकांनी त्यांचा चमत्कार त्यांना दाखवलेला आहे। आमचे आमदार आदरणीय मुरलीभाई पटेल, मुरजीभाईंनी त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे। या 2 दिवसामध्ये जर त्यांनी माफी मागितली नाही तर शिवसेनेच्या स्टाईलने त्यांच्या तोंडाला शिवसैनिक काळं फासतील, त्यांना फिरणं मुश्किल करून टाकतील असा आमचा त्यांना इशारा आहे। कुणाल कामरांनी जे काय गाणं बनवलं आणि जे काय टिंगलटावळी करण्याचा प्रयत्न केला, एक या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री, आणि त्यांना नाहक चुकीच्या पद्धतीने जे काय गाणं बनवलं किंवा जे काय वक्तव्य केलं त्यावर आम्ही जाहीर त्याचा निषेध करतो आणि तो ज्या प्रमाणे वागलाय त्याप्रमाणे आमचे शिवसैनिक त्याला उत्तर देतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।